3690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्याच्यामुळे त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत। ही बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे, काही त्याच्यामध्ये अडचण नाही। कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत, सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली। लाडक्या बहिणींना 8वा हप्ता जो फेब्रुवारीचा असणार आहे तो देखील मिळणार आहे, त्यासोबत मार्चचा हप्ता देखील इथे मिळणार आहे। तर जशा प्रकारे आदिती तटकरे मॅडमने सांगितलं आहे की मार्चच्या महिन्याची देखील तयारी इथे सुरू करण्यात आलेली आहे आणि फेब्रुवारी महिन्याची देखील इथे तयारी सुरू झालेली आहे। तर बहिणींसाठी डबल खुश खबर या व्हिडिओमध्ये असणार आहे, कारण की दोन्ही हप्ते एकदाच त्यांच्या अकाउंटमध्ये टाकला जाऊ शकतो, कारण की मार्चची तयारी देखील इथे सुरू झालेली आहे। तर अशा प्रकारे आदिती तटकरे मॅडमनी सांगितली। तर संपूर्ण माहितीला बघण्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला डेली अपडेट्स 98 चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील। तर मित्रांनो चॅनलला नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो 8व्या आणि 9व्या हप्त्याच्या संदर्भात खूप मोठी अपडेट हे सरकारने दिलेली आहे। तर आदिती तटकरे देखील मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे। तर 8वा 9वा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये कधी येऊ शकतो, परंतु 8व्या हप्ता ह्या फेब्रुवारीमध्ये दिला तर त्याचा दिवस आणि तारीख तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणत्या दिवशी याच महिन्यात तुमच्या अकाउंटमध्ये टाकला जाणार आहे आणि जो मार्चमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये कोणत्या दिवशी येईल तर त्याची देखील संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। परंतु तुम्हाला व्हिडिओला मिस न करता एंडपर्यंत बघणे गरजेचे असणार आहे। तर बघा 2 8व्या आणि 9व्या हप्त्याच्या खुशखबर देखील संदर्भात आल्या होत्या, परंतु 2 धक्कादायक बातमी इथं समोर आलेल्या आहे। तर 8व्या हप्त्यासाठी 5 नवीन नियम लागू करण्यात आले। तर पहिली धक्कादायक मोठी बातमी इथे असणार आहे। 5 नियम हे तुम्हाला पाळावे लागणार आहे, तरच तुम्हाला 8वा हप्ता मिळणार आहे। तर कोणते ते 5 नियम आहे तर जाणून घ्या। आणि दुसरी जे धक्कादायक बातमी असणार आहे जे TV9 वर आलेली आहे, म्हणजेच तुमच्याकडे 2 व्हीलर जरी असेल तरी आता तुम्हाला हप्ता मिळणार नाही, अशा प्रकारे देखील त्यांनी सांगितलं आहे। तर बघा संपूर्ण माहिती आणि सोल्युशन देखील याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे, म्हणून तुम्हाला मिस न करता व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे। 2 आणि 4 चाकी वाहनधारकांना लाभ मिळणार नाही असं देखील आदिती तटकरेंनी स्पष्ट केलं आहे। तर अशा प्रकारे न्यूजमध्ये देखील माहिती आलेली आहे आणि राज्य शासनाकडून परिपत्रकामध्ये लाडक्या बहिणींची अपात्रतेची यादी देखील इथे आलेली आहे। तर न्यूजमध्ये आणि पेपरमध्ये सुद्धा आलेलं आहे की 2 व्हीलर आणि 4 व्हीलर गाडी असेल तर लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही, परंतु त्यासाठी कोणतं सोल्युशन असणार आहे तर कसं तुम्हाला लाडकी बहीण योजना हे सुरू राहणार आहे, संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहे। म्हणून मिस न करता व्हिडिओला एंडपर्यंत बघाल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे आणि चांगली अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर 2 व्हीलरच्या बाबतीत आज खूप मोठी अपडेट सरकारने दिली आहे, तर ते तुम्हाला माहिती असणे गरजेचे असणार आहे। तर व्हिडिओला मिस न करता एंडपर्यंत बघा। तर अगदी काही तासामध्येच तुमच्या अकाउंटमध्ये 8वा हप्ता हा जमा होणार आहे। कोणत्या जिल्ह्यापासून 8व्या हप्त्याची सुरुवात होणार आहे, कोणते जिल्हे सगळ्यात आधी असणार आहे आणि कोणत्या महिलांना सगळ्यात आधी पैसे येणार आणि कोणत्या बँकेमध्ये सगळ्यात आधी पैसे येणार, संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घ्या। परंतु 5 हप्ते जे तुम्हाला मी सांगणार आहे ते जर तुम्ही लक्षात घेतले तर आणि तरच तुम्हाला 8वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला इथे प्रॉब्लेम होऊ शकतो। तर कोणते ते 5 नियम असणार आहे आणि त्यासोबत 9वा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे, परंतु 9व्या हप्त्याची इथे सुरुवात झालेली आहे। आदिती तटकरे मॅडमने तुम्हाला न्यूजतर्फे सांगितलेलेच आहे, परंतु ते 5 नियम कोणते असणार आहे जे तुम्हाला माहिती असणे गरजेचे असणार आहे, तर ते सुद्धा सांगणार आहे व्हिडिओच्या एंडमध्ये। तर व्हिडिओला स्किप नका करा आणि एंडपर्यंत व्हिडिओला बघा, कारण की अर्जंटमध्ये हे 5 नियम तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे झालेले आहे। आम्ही 5 बाबींवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत, त्याच्यामध्ये 2.5 लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ गेलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे 4 चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या। काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील, त्यांनी त्या ठिकाणी काही ऍप्लिकेशन्स केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत। त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी 2 वेळा अर्ज दाखल केले होते किंवा 2-3 वेळा अर्ज दाखल केले होते, अशा काही तक्रारी आल्या होत्या। साधारणपणे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनही सुरू केलं, पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना 1 लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म डुप्लिकेशन झाला असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे 4 चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची
तर अशा प्रकारे मॅडमनी सांगितलेलं आहे. तर बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल की मॅडमनी काय तुम्हाला सांगितले आहे. अजूनही तुम्हाला संपूर्ण माहिती समोर सांगितल्या जाणार आहे, परंतु तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघाल तरच संपूर्ण माहिती समजणार आहे. आणि महत्त्व म्हणजे तुम्ही जर व्हिडिओला बघत असाल आणि व्हिडिओला लाईक नसेल केले तर लाईक करून द्या. आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला देखील तुम्हाला सबस्क्राईब करून द्यायचं आहे. तर सकाळच्या पेपरमध्ये सुद्धा हे न्यूज आलेली आहे. तर आदिती तटकरे मॅडमनी तुम्हाला सांगितले की कोणत्या त्या बहिणी असणार आहे की ज्यांना आठवा हप्ता मिळणार नाही, आणि मार्चचा महिना कोणाला मिळणार आणि कोणाला देखील प्रॉब्लेम होणार आहे, आणि कोणत्या महिला इथे अपात्र होणार आहे. तर सविस्तर माहिती त्यांनी सांगितली आहे. तर इथे संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे, कारण की आदिती तटकरे मॅडमनी खूप मोठी अपडेट तुम्हाला दिलेली आहे. परंतु आठवा हप्ता कोणत्या दिवशी येणार, कोणत्या तारखेला येणार, तर ते देखील इथे तुम्हाला सांगितलं जाणार आहे व्हिडिओमध्ये. जो फेब्रुवारीचा आठवा हप्ता असणार आहे तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये समजणार आहे. आणि महिलांना प्रश्न पडत होतो की 8वा किंवा 9वा हप्ता येणार की नाही येणार, किंवा लाडकी बहीण योजना बंद होणार. तर बघा, हे तुमच्यासाठी मोठी अपडेट आलेली आहे. इथे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि 8वा हप्ताही तुम्हाला मिळणार आहे, आणि 9व्या हप्त्याची देखील सुरुवात झालेली आहे. तर महिलांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये असणार आहे, कारण की 8वा हप्ता तर देखील तुम्हाला मिळणारच आहे, त्याचसोबत 9वा हप्ता मिळण्याची देखील संभावना इथे आहे. तर 9वा हप्त्याची देखील इथे तयारी करण्यास सुरुवात झालेली आहे. तर कोणत्या जिल्ह्यात हे पैसे सगळ्यात आधी येणार आणि 9वा हप्ता केव्हा येणार त्याच्या संदर्भात व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे तुम्हाला. आणि ज्या 5 अटी शर्ती, ज्या 5 निकष तुम्हाला सांगितल्या जाणार आहे तर त्या तुम्हाला मानाव्या लागणार आहे, तरच तुम्हाला ते 8वा आणि 9वा हप्ता मिळू शकतो. अन्यथा तुम्हाला इथे प्रॉब्लेम होऊ शकतो. लगेच काही तासामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे टाकले जाऊ शकतो. जो 8वा हप्ता फेब्रुवारीचा असणार आहे तर काही क्षणामध्येच तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येऊ शकतो. म्हणून त्यामुळे ह्या व्हिडिओला लक्षपूर्वक तुम्हाला बघायचं आहे. आणि त्याचसोबत ज्यांना अजून 7वा हप्ता देखील जानेवारी किंवा डिसेंबरचा हप्ता आजपर्यंत मिळाला नसेल तर त्यांच्यासाठी देखील मोठी अपडेट आणि मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यांना देखील व्हिडिओच्या एंडमध्ये संपूर्ण खुशखबर सांगितलं जाणार आहे. त्यांना देखील पैसे इथे मिळणार आहे. परंतु तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत तुम्हाला बघायचं आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. तर ज्यांना डिसेंबर जानेवारीचा हप्ता अजूनही मिळाला नसेल तर त्यांच्यासाठी देखील इथं खुशखबर असणार आहे. त्यांना देखील इथे पैसे मिळणारच आहे. परंतु त्या कोणत्या 5 अटी शर्ती असणार आहेत जे तुम्हाला माहिती असणे गरजेचे असणार आहे. तर बघा, टाइम्स नाव मराठी या वृत्तपत्रामध्ये सकाळची बातमी आलेली आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार, पूर्ण सविस्तर माहिती समजून घ्या. नंतर साम टीव्ही वृत्तपत्रावर काय सांगितलं की 20 दिवसाच्या आत फेब्रुवारीचा हप्ता हा लाडक्या बहिणींना दिला जाणार. अशा प्रकारे साम टीव्हीवर देखील न्यूज आलेली आहे, पेपरमध्ये सुद्धा आलेली आहे. आणि बहिणींना 1500 की 2100 रुपये मिळणार. तर महत्वाची बातमी या व्हिडिओमध्ये असणार आहे. आता एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला सांगितले होते आणि बहिणींना आश्वासन दिले होते की 2100 रुपये तुम्हाला दिले जाणार, अशा प्रकारे त्यांनी घोषणा केली होती, पण ते अंमलात आली नाही आणि अपात्र महिलांना मागे घेतल्याची घोषणा देखील त्यांनी केलेली होती. यात महत्वाची बातमी म्हणजे फेब्रुवारी महिना सुरू झाला आणि फेब्रुवारी महिन्याचे 15 ते 20 दिवस देखील झालेले आहे. परंतु तुम्हाला हा महिना येणार केव्हा फेब्रुवारीचा, तर संपूर्ण माहिती जाणून घ्या. व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला सगळी माहिती समजून जाणार आहे, परंतु व्हिडिओला मिस न करता एंडपर्यंत तुम्हाला बघण्याचं गरजेचं असणार आहे. आता जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली होती तेव्हापासून महिलांना 1500 रुपये हे थेट बँकेमध्ये जमा केले जातात. पण आता फेब्रुवारीचा हप्ता नेमका केव्हा येणार या संदर्भात माहिती बघणार आहे. आता पहा, फेब्रुवारीचा हप्ता 20 दिवसात पैसे येण्याची शक्यता. तर लक्षपूर्वक माहितीला आहे का. तर बघा, योजनेच्या जो फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत एक तारीख जाहीर झालेली आहे. जो फेब्रुवारी महिना असणार आहे त्या फेब्रुवारी महिन्याच्या मागीलचे 2 आठवडे असणार आहे. तर मागील 2 आठवड्यामध्ये तुम्हाला केव्हाही हा हप्ता जमा होऊ शकतो याची शक्यता पेपरामध्ये देखील सांगितली गेलेली आहे. तर फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असल्यामुळे तुम्हाला 20 तारखेपर्यंत हा पैसे मिळू शकतो. केव्हाही तुमच्या अकाउंटमध्ये फेब्रुवारीचा हप्ता येऊ शकतो 20 तारखेपर्यंत. प्रशासनातील सूत्राचे म्हणणे आहे गेल्या 3 महिन्यापासून महिन्याचे शेवटचे आठवड्यापासून हे पैसे जमा करण्यात येतो. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 25 ते 28 तारखेला, तर बघा तारीख, जे फेब्रुवारी महिना असणार आहे तर फेब्रुवारी महिन्याच्या 25 ते 28 तारखेपर्यंत तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा जो 8वा हप्ता असणार आहे तो येण्याची शक्यता इथे सरकारने सांगितलेली आहे. न्यूज तर्फे इथे सांगितले गेलेली आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा इथे कोणी केलेली नाही, परंतु ही शक्यता आहे की तुम्हाला 25 ते 28 तारखेपर्यंत फेब्रुवारी महिन्याचा जो 8वा हप्ता असणार आहे तो येऊ शकतो. पुढची बातमी ऐका, ती आहे साम टीव्हीवर. तर 20 दिवसाच्या आत बहिणींना हप्ता येणार, तर ही बातमी समोर आलेली आहे. तुम्हाला जे आजपासून ते 8 ते 10 दिवसामध्ये पैसे येऊ शकतो. परंतु भरपूरशा महिलांचे हे अर्ज माघारी झालेले आहेत. अपात्र बहिणींनी अर्ज इथे मागे घेतलेले आहेत. काही काळामुळे बघू शकता तुम्ही, काही दिवसापूर्वी ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे माघारी घेतले जाणार अशा प्रकारे त्यांना न्यूज तर्फे असे समजले गेले होते, म्हणून त्यांनी स्वतःहून अर्ज हे केलेले आहे आणि आम्हाला योजना नको अशा प्रकारे संदर्भात त्यांनी अर्ज केलेले आहे आणि अशा प्रकारे त्यांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे. तर अशा
असे त्यांनी अर्ज केलेले होते, म्हणजेच पैसे माघारी घेतल्याची चर्चा इथे आढळून आलेली होती. त्यामुळे महिलांनी घाबरून हे अर्ज मागे घेतलेले आहे असे आवाहन आदिती तटकरे मॅडम यांनी केलेले होते. त्यामुळे पुढची बातमी असणार आहे टाइम्स नावाची, तर हे महत्त्वपूर्ण बातमी असणार आहे. तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार, आता बा लक्षपूर्वक माहिती आहे का, तर कधी मिळणार फेब्रुवारीचा हप्ता. लाडकी बहिणीची जुलैची सुरुवात झाली, आतापर्यंत 10,500 रुपये जमा झाले. मला किती रुपये मिळाले, 10,500 मिळाले की किती मिळाले, तर कमेंट मध्ये नक्की सांगा. बघा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी म्हणजे साधारणपणे जे 7 महिन्याचं जे 7 महिन्यांचा लाभ इथे तुम्हाला मिळालेला आहे. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला. आता 8 हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता बँक खात्यात जमा होणार. मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपासून वितरण सुरू होते. फेब्रुवारीच्या जे 15 तारीख आहे 15 तारखेपासून ते महिन्याचं वितरण होते. म्हणजेच टाइम्स नाव न्यूज तर्फे अशी बातमी समोर आलेली आहे की तुम्हाला 15 तारखेच्या आतील म्हणजे 15 तारखेच्या समोर तुम्हाला इथे केव्हाही हे 25 ते 30 तारखेपर्यंत जो फेब्रुवारीचा 8 हप्ता असणार आहे ते येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे टाइम्स नाव या न्यूज तर्फे तुम्हाला सांगितले गेले आहे. मग आता 2100 रुपये तुम्हाला कधीपासून मिळणार. लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये जमा करण्यात येत आहे. सरकार निवडून आल्यात 2100 रुपये आम्ही देऊ आवाहन त्यांनी केलेलं होतं, तर त्यांनी विजय केला आणि आता तरतूद करण्यात येणार आहे. रक्कम जमा करण्याची सक्ती करण्यात येणार आहे का, तर लक्षपूर्वक माहितीला आहे का, म्हणजेच लाभार्थी महिलांना रक्कम जमा करण्याबाबत इथे वृत्त समोर आलेला आहे. म्हणजे सांगितल्याप्रमाणे जे रक्कम इथे टाकलेली आहे तुमच्या अकाउंटमध्ये ते कुठल्याही पद्धतीने मागे घेतल्या जाणार नाही अशा प्रकारे तिथे सांगितले गेले आहे न्यूज तर्फे. जे पैसे असणार आहे ते कुठल्याही महिलेपासून वापस घेतले जाणार नाही अशा प्रकारे सांगितलं गेलं आहे. बघा अशी बातमी समोर आली की 2 व्हीलर ज्यांच्याकडे असेल तर त्यांना हप्ता मिळणार का, तर 2 व्हीलर हे प्रत्येक घरामध्ये असते. तर 2 व्हीलर तुमच्याकडे असेल तर 2 व्हीलरच्या संदर्भात ही संपूर्ण माहिती बघणार आहे की तुमच्याकडे जर 2 व्हीलर 4 व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार का, तर त्याची संपूर्ण माहिती सुद्धा बघणार आहे. ज्यांच्याकडे 2 व्हीलर असणार आहे त्यांनी काय करायचं, तर बघा मित्रांनो, तर जे परिपत्रक असणार आहे जे राज्य सरकारने जाहीर केलेलं परिपत्रक असणार आहे, तर परिपत्रकामध्ये सांगितले होते की योजनेचे स्वरूप जसे 1500 रुपये तुम्हाला प्रतिमाह दिले जातो, तर कोणत्या महिला इथे बाहेर निघणार आहे तर त्या संदर्भात त्या परिपत्रकावर लिहिलेलं होतं. बघा तिथे 7 नियम त्या परिपत्रकावर सांगितले गेले होते. हे जर तुम्ही 7 नियम डोक्यात फिट करून घेतले तर तुम्हाला कुठली अडचण कुठली प्रॉब्लेम इथे होणार नाही. तर बघा ते 7 नियम, तर ज्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2 लाख पेक्षा जास्त म्हणजे 2.5 म्हणजेच 2.5 लाखापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न असेल त्या महिला इथे अपात्र असणार आहे. तर दुसरं बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत ते अपात्र आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित व कायमित कर्मचारी म्हणून कायम स्वरूपात काम करत असेल तर त्या महिला इथे अपात्र. नंतर कंत्राटी जे कर्मचारी असतील तर त्या इथे पात्र ठरतील, त्या इथे अपात्र ठरणार नाही. तर त्यानंतर बघा, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर आर्थिक योजनेचा लाभ घेत असेल 1500 रुपयेपेक्षा जास्त किंवा इतर योजनांचा किंवा लाभ घेत असेल तर त्या महिला इथे अपात्र. म्हणजेच एखादी महिला एका योजनेपेक्षा जास्त योजनेचा जर लाभ घेत असेल तर त्या महिला इथे अपात्र होणार आहे. आणि त्यानंतर बघा, ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार किंवा आमदार असेल तर त्या महिला इथे अपात्र होणार आहे. त्यानंतर बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा इतर सदस्य बोर्डाच्या कॉर्पोरेशन उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य असेल तर त्या महिला इथे अपात्र होणार आहे. त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे तर त्या इथे अपात्र होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे ट्रॅक्टर सोडून 4 चाकी वाहन असेल तर त्या इथे अपात्र होऊ शकतो. अशा प्रकारे आजची माहिती होती आणि छोटीशी अपडेट होती. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. आणि अशाच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे. तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील. तर मित्रांनो, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब तुम्हाला करून ठेवायचे. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.